वैजापूर तालुक्यातील विरगाव हद्दीत असलेले शेतकरी नाव पेत्रास हरकू सोनवणे, राहणार गाडेपिंपळ असे घटनेतील मयत व्यक्तीचं नाव आहे। याबाबत नातेवाईकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार पेत्रस यांना बुधवारी दुपारी 1 ते 2 च्या सुमारास शेतीच्या वादातून 5 ते 6 जणांनी बेदम मारहाण केली। यामुळे त्यांच्या डोक्याला पायाला गंभीर इजा झाल्या। त्यांना जखमी अवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता रात्रीच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। तर त्यांच्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे। सूर्यवार्ता न्यूज चॅनलसाठी प्रकाश सातपुते, छत्रपती संभाजीनगर। बाळू दगडू सोनवणे। नेमका वाद काय होता? वाद जमिनीचा वाद होता। या प्रकरणी कुठला गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनला वैजापूर? पहिला होता गुन्हा दाखल केला होता। काल या घटनेनंतर कुठला गुन्हा दाखल झालेला आहे? नाही। आपली मागणी काय मग? आमची मागणी जोपर्यंत आरोपी हजर करीत नाही तोपर्यंत आम्ही प्रेताला नेणार नाही। काय नाव आपलं? बाळू हरकू सोनवणे। गट नंबरमधील गाडेपिंपळगाव येथील 2:30च्या सुमारास हे आमचे बंधू तिथं आपले ट्रॅक्टर चालू असताना आमचे बंधू बोलले त्यांना का तुम्ही हेच ट्रॅक्टर आमची शेती आम्ही करतो, तुम्ही हे आडवं येऊ नका आमच्या शेतीत। तर ते या कारणावरून तिने या कुऱ्हाडीचे व चाकूचे घाव घारले, मग डोक्याला त्यांनी कुऱ्हाड मारली आणि त्याचं खाली पडले व त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातलं असं। आणि त्याच्यातला एक आमचा भाऊ पेत्रस हरकू सोनवणे, हे आमचे बंधू आमचे मयत झाले। बाकीच्या म्हणजे दोन माणसं सिरियस आणि बाकी म्हणजे 4 माणसं, एकूण 4 माणसं सिरियसली आहे। असे 7 माणसावर हल्ला झालेला आहे आणि हे तर जवळपास 17 ते 18 लोक होते। काय नाव आपलं? माझं नाव नारायण सोनवणे। नेमका हा प्रकार असा आहे का, आमची जमीन आहे, आमची म्हणजे आमची जमीन आहे। तर आम्ही त्या आमच्या जमिनीमध्ये ते हरवून ते मारायला गेलते। तर मग आम्ही गेलतो का हे विचारायला गेलतो का त्यांच्याकडं इथे कुऱ्हाडी आणि हे घेऊन हातेरा माझ्या वडिलाच्या अंगावर ट्रॅक्टर घातलं आणि 4, 5, 6 जणाला हाणमार झालेली। तर नेमकं काय केलं तुम्ही? आता आम्ही इथं हॉस्पिटलमध्ये आणलं। किती जणांवर उपचार चालू आहे आणि नेमकं काय प्रकार? 4 जणांवर उपचार चालू आहे। त्यांची पण एक जणाची खूप गंभीर परिस्थिती, एक जण मयत आहे। माझे वडील मयत झालेले। काय नाव तुझं? वैभव पेत्रस सोनवणे। वैभव पेत्रस सोनवणे। नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।